Morning. 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 Hello, sir. Good morning. Sir, good morning. स्क्रीन दिसते का सर? Morning. सर एक मिनिट, कोणाचे रिक्वेस्ट असतील तर अप्रूव्ह करून घेतो. तुम्ही लिव्ह चालेल. करू नका. हा नाही आहे मी. हा मयूरजी, अनम्यूट करा सर. सर आणि हा सर शंकर, हा गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. हा सर, मला काल तुम्ही जे त्याबद्दल विचारायचं ऑप्शन रोल ओव्हर आणि हा. तुम्ही म्हटलं की रोल ओव्हर करत जायचं, म्हणजे एक्झॅक्ट हो. रोल ओव्हर म्हणजे सेम पाहिजे का कसं? नाही सेम स्ट्राईक नाही सर. आता बघा आपलं लॉजिक काय आहे, मी परत एकदा सांगतो तुम्हाला की डिलिव्हरीमध्ये काय होतं आणि ऑप्शन मध्ये तुम्हाला फायदा कसा होतो. तर आता तुम्हाला गोल्डन क्रॉस पर्यंतची एक मेकॅनिझम कळाली की आपल्याला एक्झॅक्टली एंट्री हो. कधी घ्यायची आहे. आणि सध्या आपल्याला हे पण दिसतंय की निफ्टी बँक निफ्टीवरती असा तो दुर्मिळ योग असतो जो 6 महिन्यात 1 वर्षात एकदा येतो. तर तो सध्या तयार होतोय. आपल्याला माहित नाही ते कन्फर्मेशन, पण एक 99% आपल्याला कन्व्हिक्शन आहे की हे होईल आणि हा अप ट्रेंड कायम राहील असं आपल्याला वाटतं. एखाद्या वेळेस तो डाऊन ट्रेंड पण जाऊ शकतो. पण आता आपल्याला ऑप्शनचा फायदा काय होतो. आता जर तुम्हाला माझी स्क्रीन दिसत असेल ना, तर समजा आता तुम्ही डिलिव्हरीमध्ये काम करताय, तर तुम्हाला एंट्री कुठे मिळणार? ह्या कॅन्डलच्या टॉपला एंट्री मिळणार 17,158ला. येते लक्षात तुमच्या? समजा जर मला निफ्टी 20 घ्यायचा असेल तर मला तो 184 रुपये वगैरे जे मार्केट रेट सुरू आहे त्या रेटने मिळेल. पण ऑप्शन मध्ये मी काय करू शकतो सर, की ती जी दोघांचं जे इंटरसेक्शन पॉइंट आहे तो येतोय अंदाजे 16,500ला. तर ऑप्शन मध्ये मी अशी शर्यत लावू शकतो येत्या 1 महिन्यासाठी की 25 ऑगस्ट 2022चा जो एक्सपायरी आहे, मंथली एक्सपायरी आहे, ती 16,500ला एक्सपायर होणार आणि म्हणून मी तिथला माझा पुट विकू शकतो. त्याचा प्रीमियम काय असेल तो असेल, समजा तो 5,000 असेल किंवा 10,000 असेल. पण आपली जी स्टॉप लॉसची लाईन आहे किंवा आपली जी रेड लाईन आहे, आपलं असं कन्व्हिक्शन आहे की आता ही लाईन इझिली ब्रेक होणार नाही. सध्याची जी स्ट्राईक प्राइस आहे ना ती कम्प्लीट 5-7 किंवा 10% वर आहे त्या पॉइंट पेक्षा. आणि तुम्हाला माहिती आहे मार्केट काय असं लगेच 10% निफ्टी खाली येतो किंवा वर जातो असं होत नाही. ते हळूहळू होत असतं. आणि अशी खूप मोठी शक्यता आहे की ती एक्सपायरी 16,500च्या वर एक्सपायर होईल. आता तुम्हाला ऑप्शन्स मध्ये हे आपण बघितलेलं आहे की तुमचे जिंकण्याचे चान्सेस जास्त आहेत. कारण काय,
की 16,500च्या वर, म्हणजे समजा एक्सपायरी 16,600ला झाली, 16,700ला झाली, 17,000ला झाली, 17,200ला झाली, 17,500ला झाली, तर आपला प्रीमियम आपल्याला मिळाला. आता फक्त एका सिच्युएशन मध्ये आपल्याला लॉस होणार, ज्यावेळी एक्सपायरी ही 16,400 पेक्षा किंवा 500 पेक्षा खाली जाणार. समजा आपल्याला 100 रुपये प्रीमियम मिळत असेल इथे, तर आपल्याला ते 100 रुपये आपल्याला एक्स्ट्रा, 100 पॉईंट आपल्याला एक्स्ट्रा मिळतात. म्हणजे जोपर्यंत आणखीन 100 पॉईंट आपण विकलेल्या स्ट्राईक पेक्षा आणखीन 100 पॉईंट मार्केट खाली जात नाही, किंवा आपला प्रीमियम जेवढा आहे तेवढं खाली जात नाही, तोपर्यंत आपण प्रॉफिटमध्ये असतो. तर आपल्याला ती लाईन कॅन्डल जेव्हा खाली येईल ना त्या लाईन पशी, त्यावेळी आपल्याला एक्झिट व्हायचंय स्टॉप लॉसला. आणि ही लाईन आता वरच जाते, ही लाल लाईन जी असते ना, ती जशी जशी कॅन्डल वर जाईल किंवा जागच्या जागी थांबेल, तसं तसं ही लाईन आता वरच्या दिशेने जाते. म्हणजे स्टॉप लॉस आता खाली नाही जात आपला, कारण कॅन्डल्स वर आहेत लाईनच्या. जर लाईनला खाली जायचं असेल तर कॅन्डल्सला फास्ट खाली यावं लागेल. म्हणजे त्या दोघांचं एकमेकांसोबत कोरिलेशन आहे. तर आपल्याला काय करायचंय, आता समजा आपण एक लांब व्ह्यू घेऊ की येणारे 2 वर्ष आपल्याला प्रत्येक महिन्यामध्ये ऑप्शन सेलिंग मधून पैसा कमवायचा आहे. तर मी काय केलं असतं, मी काल तुम्हाला स्क्रीनशॉट पण पाठवला, तुम्ही जर बारकाईने बघितलं तर मी ह्याच पॉईंटचा पुट विकलेला आहे 16,500चा, म्हणजे जिथं स्टॉप लॉस आपला हिट होतो 16,600 वगैरे असेल ते. आणि मला प्रीमियम पण भेटला त्याचा काहीतरी 5,000 रुपये किंवा त्याच्या आसपास. तर जर समजा तुम्ही आता इथं पुट विकला आणि तुम्ही 4 आठवडे काही नाही केलं, फक्त तुम्ही एकच गोष्ट बघितली की माझा स्टॉप लॉस हिट होत नाहीये ना, बाकी सगळं सोडून द्या. आपल्याला प्रॉफिट किती झालं, मार्केट 50 पॉईंट वर गेलं, 100 पॉईंट खाली आलं, 200 पॉईंट वर गेलं, टाटा मोटरचा रिझल्ट खराब लागला, अमेरिकेमध्ये नॅसडॅक वाढला, काही घेणं देणं नाही. आपण फक्त बघायचं आपला निफ्टी जो आहे चार्ट वरती तो कुठे आहे, तो स्टॉप लॉसच्या लाईनच्या जवळ आला, प्रॉफिटमध्ये असाल, बाहेर पडा. ती एकच शक्यता आहे जिथं आपल्याला लॉस होऊ शकतो. पण समजा मार्केट तिथल्या तिथं राहिलं, मार्केट वर गेलं, मार्केट खाली आलं पण आपल्या स्टॉप लॉस पेक्षा जवळ नाही आलं, त्याच्यावरच आहे, तर मग आपल्याला घाबरायचं कारण नाही. आणि फक्त तुम्हाला 3 कॅन्डल थांबायच्यात, 4थी कॅन्डल तर एक्सपायरीची असेल, तर 4 कॅन्डल मध्ये आपल्याला तो प्रीमियम फिक्स होऊन जातो. आता ज्या दिवशी एक्सपायरी होते 25 ऑगस्टला आफ्टरनून 2:30 3 त्या दिवशीचा स्टॉप लॉस बघायचा. त्या दिवशी ही लाईन वेगळ्या पॉईंटला असेल, ती 16,500ला नसेल, ती कदाचित 16,700ला गेली असेल जर मार्केट अप ट्रेंड मध्ये राहिलं तर, किंवा ती जागच्या जागी राहिली तर 16,600ला जाईल, 700ला जाईल, माहित नाही आपल्याला. तर त्या स्ट्राईक प्राइसचा जो आपला स्टॉप लॉस आहे, त्याच स्ट्राईक प्राइसचा आपण आणखीन एक पुट विकायचा, जर हे फॉर्मेशन असंच कंटिन्यू राहिलं तर. आणि मग परत तो विकायचा आपण सप्टेंबर एंडचा, आणि तसंच कंटिन्यू करायचं. जर अप ट्रेंड आणखीन गेला, हा डिफरन्स समजा 5%चा आहे, तो 10%वर जाईल, 20%वर जाईल, तर परत आपण प्रत्येक एक्सपायरीला प्रीमियम विकायचे. आणि जो काही मिळेल तो आपल्याला, त्याच्यासाठी आपल्याला पैसे पण नाही लावावे लागणार. तुमचा करंट पोर्टफोलिओ जो आहे त्याचाच मार्जिन वापरून आपल्याला एक्स्ट्रा 1 रुपया पण नाही द्यायचा मार्केटला. समजा आपले काही स्टॉक्स आहेत की जे 15% खाली आहेत, तर आपल्याला त्यालाच प्लेज करायचं आणि त्याच्यावर मार्जिन घ्यायचा आणि त्या मार्जिनमध्ये हा खेळ करायचा. कंडिशन एकच आहे, तुमची स्टॉप लॉसची लाईन तुम्ही पाळली पाहिजे. जर तुमचं तिकडे दुर्लक्ष झालं, ती हिट झाली, तुम्हाला एक्झिट नाही होता आलं काही कारणामुळे, आणि मग लॉस वाढत गेला, त्यांनी ट्रेंड पकडला डाऊन ट्रेंड, तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो. तर ज्याला वेळ आहे, ज्याला थोडंफार म्हणजे सजगता आहे की मार्केट कुठं, आणि तुम्हाला 5 ट्रेडिंग सेशन मिळतात हे समजण्यासाठी की कॅन्डल स्टॉप लॉस लाईनला हिट करते की नाही. असं एका दिवसात 10% होत नसतं, ते फक्त कधीतरी 10 वर्षात एकदा होतं. कोरोनाच्या पिरियडमध्ये की काहीतरी मोठी घटना घडली, मार्केटला सर्किट लागला आणि अचानक एक कॅन्डल आली, त्यांनी स्टॉप लॉस पण तोडून दिला आणि तो आणखीन खाली आली, ज्याच्यामुळे आपला तो 1,30,000चा जो मार्जिन आहे ती पूर्ण उडाली. तर असं होणार नाही मार्केटमध्ये. तर ह्या कन्व्हिक्शननी जर आपण पुढे गेलो, एक्सपर्ट म्हणजे प्रॅक्टिस करत राहिलो, एक्सपिरियन्स घेत राहिलो, तर मग तुम्हाला हे बँक निफ्टीमध्ये पण करता येईल. पण वेळ काय आहे, अचूक वेळ ही आहे सध्या. हे जे इंटरसेक्शन आहे हे जर आपण पकडलं तरच तुम्हाला ती स्टॉप लॉसची लाईन एक्झॅक्टली चांगला प्रीमियम देऊ शकते. समजा जर अजून वेळ लावला आपण, तर मग ते प्रीमियम खूप कमी कमी होत जातात स्टॉप लॉस लाईनचे. कळालं सर? आणखीन काही शंका आहे? हो. सर एक विचारायचं होतं, 16,500ला जो आपण पुट सेल करतोय 25 ऑगस्टच्या डेटचा, तर तो 25 ऑगस्टला मग तो पुट बाय करायचा आहे का परत? हो, बाय करून टाकायचा. नॉमिनल रेटमध्ये येत होतं, 0 रुपये 20 पैसे, 0 रुपये 50 पैसे. त्याला कधी पण स्क्वेअर ऑफ केलेलं चांगलं असतं, नाही केलं तर मग पेनल्टी लावतात एक्सचेंज आपल्याला. तोपर्यंत वाट बघायची, शेवटच्या 1 तासापर्यंत त्याची एकदम वर्थलेस व्हॅल्यू होऊन जाते, त्यावेळी तो बाय करून टाकायचा. आणि तो जर चांगल्या प्रॉफिटमध्ये आला, 16,500चा आपण पुट सेल करतोय,
तो जर लवकरच म्हणजे त्याच्या अगोदरच जर 17,200 आला तर तो त्यावेळी पण आपण पुट बाय करू शकतो ना? पण मग तुम्ही ते सोडून द्याल ना. तुम्हाला शेवट हे बघा कसं आहे, प्रीमियम आहे लिमिटेड. ऑप्शन बायरला अनलिमिटेड पैसा आहे, पण ऑप्शन सेलरला लिमिटेड पैसा आहे. तर आता समजा तुम्ही सेल केला 900 रुपयाला आणि तो गेला 400 रुपयाला, तर मग आता अजून 400 रुपये शिल्लक आहेत ना खालच्या चालचे. आपण ही मेथड का करतोय सर, की आपल्याला रोज रोज मार्केट बघावं लागू नये किंवा त्याचा पूर्ण फायदा घेता यावा. म्हणजे असं नाही की मी आत्ता घेतला, 15 मिनिटांनी विकला, 1 दिवसाने विकला, 1 आठवड्याने विकला, मग पुन्हा तुम्हाला नवीन शिकार करावी लागेल. तर मी असं म्हणतोय की समजा आता ह्या कॅन्डल्स कंटिन्यू जर 1-1.5 वर्ष वर जाणार असतील, हा बुल रन जो आहे ना तो कमीत कमी 3-3.5 वर्षाचा आहे. एक मार्केटचा जर ओव्हरऑल अभ्यास केला तर 10 वर्षातले 3 वर्ष मार्केट तेजीमध्ये असतं असं लांबच्या फ्रेममध्ये सुद्धा, आणि मग 6-7 वर्ष करेक्शनचे येतात. तर असं वाटतंय की सध्या आपण एका बुल रनच्या मिडलमध्ये फसलेलो आहोत. करेक्शन फेज होऊन गेली 7-8 महिन्याची आणि आता नवीन एक चाल सुरू होईल. तर मग जर आपण परत 15 दिवसांनी याला विकला आणि पुन्हा एक्सपायरीच्या वेळी आपण शोधायला लागलो, तर मग कदाचित तो प्रीमियम तितका मिळणार नाही. तो डिफरन्स जो असेल तो खूप वाढलेला असेल, त्यावेळी फक्त 1000 रुपयावर समाधान मानावं लागेल. तर आपण जर असं कंटिन्युअसली 4-4 कॅन्डलला एक ट्रेड, म्हणजे यू शुड बी पार्टिसिपेटेड ऑलवेज इन द मार्केट. हा त्याचा उद्देश आहे की मार्केट समजा परत आणखी 100 पॉईंटनी वर गेलं, रोज 1% वाढला, 2% वाढला, तो डिफरन्स खूप वेगाने वाढत गेला. मग आता तुम्हाला भीती वाटायला लागते की अरे यार आपण आता खूप वर आहे, स्टॉप लॉस माझा खूप खाली आहे, 20% खाली आहे माझा स्टॉप लॉस, मग आता मी लॉस मध्ये तर जाणार नाही ना. तर असं झाल्यामुळे आपण सोडायचं का बरं त्याला? जेवढे जास्त आणि घेतील तेवढा प्रॉफिट होत जाईल का 25 ऑगस्ट पर्यंत ठेवल्यामुळे? हा, कारण कसं असतं 900चा तुमचा ऑप्शन जर तुम्ही विकला असेल तर तो एकाच झटक्यात 0 रुपये कधीच नाही होत. जरी तिथून मार्केट 1000 पॉईंट जरी वर गेलं ना तर तो हळूहळू हळूहळू 0 कडे येतो. म्हणजे तो पहिल्यांदा 700ला येतो, 600ला येतो, 500ला येतो, मग पुन्हा तो 600ला जातो, पुन्हा 500ला येतो, पुन्हा 400ला येतो, पुन्हा 300ला येतो. मग तुम्ही कुठेतरी ते समजा स्क्वेअर ऑफ करून टाकलं की चला आता मला खूप पैसे मिळाले, 10,000 रुपये बस झाले, आणि मग ते जे बाकीचे 300 गुणिले 50 असतात 1500 रुपये, तर ते मग लॉस होतो आपला. तर जर आपल्याला ती स्टॉप लॉस लाईन आपली जर फिक्स असेल तर आपण 1-1 रुपया त्याचा वसूल केला पाहिजे ना त्या ट्रेडचा. आणि असं नाही की मी मार्केटमध्ये विदाऊट ऑप्शन राहणार नाही. ज्या दिवशी मी इथं बाय करेन त्या दिवशी मी नेक्स्ट एक्सपायरीचा सौदा सुरू करेल, जर सगळं फॉर्मेशन ओके असेल तर. आणि मग ऑटोमॅटिकली तुम्हाला पुढचा म्हणजे रोज रोज हेडेक पण नाही ना सर, की आता वाढलं काय. ट्रेडरची लाईफ आहे ना 10 वर्ष कमी होते, एक सर्व्हे सांगतोय. कशामुळे? तर आपण पुन्हा पुन्हा ते बघत बसतो की कुठं आहे, आज काय झालं, 2000 प्रॉफिट आहे, 3000 लॉस आहे, अरे बापरे 10,000 लॉस आहे, अरे बापरे 25,000 प्रॉफिट आहे, असं सगळं होत असतं. तर आपण एकदम इझी गोईंग मध्ये जर आपल्याला एक फिक्स इन्कम कमवायची असेल ऑप्शन सेलिंग करून, तर हा रस्ता जास्त योग्य आहे की ह्या एक्सपायरीमध्ये ट्रेड करा, फक्त ऑब्झर्वेशन करा, स्टॉप लॉस आला तर हिट करा, शांत बसा, काय होत नाही. तुमचा जो प्रीमियम आहे तर तो तुम्हाला लॉस मध्ये जाऊ देणार नाही. कारण तुम्ही ज्या स्ट्राईक प्राइसला विकलाय तिथं जो काही ऍडिशनल प्रीमियम आहे तो पॉईंट, आणि जिथं स्टॉप लॉस हिट होणार आहे 2-3-4 कॅन्डल्स नंतर किंवा 10 कॅन्डल नंतर, तर ती लाईन वर असेल आपल्या घेतलेल्या पॉईंट पेक्षा, स्ट्राईक प्राइस पेक्षा, आणि प्रीमियम असेल तुमच्याकडे, तर तुम्ही स्टॉप प्रॉफिट मध्ये बाहेर पडाल शक्यतो, जोपर्यंत तुमचं लक्ष आहे ह्या सगळ्या. एखाद्या वेळेस समजा ती कॅन्डल खाली आली तर मात्र मग आपले पैसे जाऊ शकतात. पण जर तुम्ही ही पद्धत एकदम करेक्ट पद्धतीने वापरली तर तुम्ही लॉस मध्ये बाहेर पडणारच नाही. आणि मग कशासाठी मग आपण बाहेर पडायचं त्याला अगोदर? सर मला विचारायचं, आता तुम्ही जसं बोललात, समजा प्रीमियम मला 100 रुपये मिळाले आणि माझी स्टॉप लॉस लाईन खाली 200 रुपयावरती, तर मग तो खाली आला तर 100 रुपयाच्या आहे प्रीमियम, त्याला आपण बाहेर पडायचं का खाली, म्हणजे जो स्टॉप लाईन? नाही, तुम्ही एक लक्षात घ्या सर. थांबायचं. हा, बरोबर आहे. बघा, म्हणजे जनरल आपलं कन्व्हिक्शन आपण असं मानतोय की मार्केट अचानक 10%ची डिग्रोथ देणार नाही. बरोबर. आपला आत्ताचा अंदाज असा आहे, आणि आपण अजूनही सेफ पोझिशन मध्ये आहोत, कारण की आता कुठं ते इंटरसेक्शन होण्याची सुरुवात झाली आहे, म्हणजे अजून झालं पण नाहीये पूर्ण. म्हणून मी काल गडबडीने सांगितलं की दिस इज द करेक्ट टाइम. आता जितकी ही लाईन वाढत जाईल ना वर वर वर, तितका तो डिफरन्स वाढत जाईल आणि मग तिथं तो लॉस होण्याचे चान्सेस आहे. आता एक गोष्ट समजून घ्या की माझी स्ट्राईक प्राइस जर असेल 16,600ची, मी 16,600चा जर समजा पुट विकला असेल, तर आता माझं नुकसान करण्यासाठी मार्केटला किती खाली यावं लागेल? आता समजा मार्केटकडे फक्त 4 कॅन्डल्स आहेत, 4 आठवडे आहेत मार्केटकडे माझं नुकसान करण्यासाठी, कारण एक्सपायरी पर्यंत मी त्याला होल्ड करणार आहे.
तर मार्केटला कमीत कमी इथून आता समजा मार्केट 17,200 ला आहे, तर त्याला वन साइडेड म्हणजे येत्या 3 आठवड्यांमध्ये त्याला माझा जर स्टॉप लॉस हिट करायचा असेल, माझी स्ट्राईक प्राइस आहे 16,600 ची, माझा प्रीमियम समजा असेल 100 रुपये किंवा 50 रुपये, तो बदलत असेल आणि तो जितकं मार्केट तेजीत जाईल तेवढा तो कमी होत जातो प्रीमियम, किंवा तो खाली आला तर मग प्रीमियम वाढतो सुद्धा. तर जर मला कमीत कमी 800 ते 1000 पॉईंटनी मार्केटला खाली यायचं असेल तेव्हाच माझा स्टॉप लॉस हिट होईल. तर आपलं बघा, तुम्ही इंडिया विक्स चेक करा. इंडिया विक्स काय सांगतोय की सध्या इंडिया विक्स एकदम मस्त पोझिशनला आहे, म्हणजे बाईंग झोनमध्ये इंडिकेशन देतं, आणि इंडिया विक्स हा निफ्टीपेक्षा अगोदर 10 पावलं पुढे चालतो. तर आणि तुम्ही इथं फंडामेंटली पण बघाल तर FII वापस येत आहेत. मागच्या 7-8 आठवड्यामध्ये त्यांनी कंटिन्युअसली, आता बघा इथं ग्रीन कॅन्डल दिसत आहेत निफ्टीमध्ये, 15,300 ला मार्केटनी बॉटम केला होता आणि कंटिन्यू 17,000 पर्यंत खेचलाय वरती. तर मग ह्या मार्केटला जर खाली जायचं असेल तर मग नव्हतं व्हायला पाहिजे. तर असं सगळे फंडामेंटल बघा, किंवा मार्केटचं नेचर कसं आहे की ते घाबरवतो लोकांना, सगळ्या पुअर लोकांना बाहेर काढतं, कमकुवत लोकांना, आणि मग त्याची एक नवीन चाल सुरू होते. तर एवढी तर रिस्क घ्यावी लागेल की समजा तुम्ही आता ट्रेड केला आणि ती लाईन जर स्टॉप लॉसला हिट झाली तुमची, तर मग जर तुम्ही त्यावेळी लॉसमध्ये असाल, म्हणजे प्रयत्न तर असाच पाहिजे की आपला प्रीमियम इतका असावा की आपण लॉसमध्ये बाहेर पडू नये. म्हणजे तुम्हाला तुमचं प्रीमियम जर चांगला मिळत असेल 100 रुपये, 150 रुपये, 200 रुपये, तर तो तुमचा कुशन म्हणून काम करेल. ही लाईन आता खाली नाही जाणार. जरी कॅन्डल खाली आल्या ना सर, लाईन खाली जायला खूप वेळ लागत असतो. तुम्ही हा चार्ट जर बारकाईने बघितला तर तुमच्या लक्षात येईल 4-5 कॅन्डल जरी खाली आल्या तरी ती लाईन अशी अचानक मोडू शकत नाही, खाली जाऊ शकत नाही. ती लाईन हळूहळू खाली जाते, कारण ती मुव्हिंग ऍव्हरेज आहे, वीकली ऍव्हरेज आहे. एक कॅन्डल बनायला 5 ट्रेडिंग सेशन लागतात आणि लाईनला खाली जाण्यासाठी कमीत कमी 1 महिनाभर मार्केट मंदीमध्ये राहावं लागतं, तर तुमची लाईन खाली जाते. तर जर आपण आपला स्ट्राईक प्राइस निवडला असेल आणि त्याच्या वर लाईन जर जाणार असेल आणि मग तिथं पण प्रीमियम तुमचं कुशन म्हणून काम करणार असेल, तर मग लॉस होण्याची शक्यता कमी होते. आता बॅड लगच असेल तर मग लॉस होऊ शकतो, पण तेवढी रिस्क तर घ्यावी लागेल. ओके. बघा सर, आपण असं मार्केटमध्ये बिना ट्रेडिंग सिस्टीम पण ट्रेड करतो. समजा तुम्ही कधी केला असेल, डिलिव्हरीमध्ये केला असेल, इंट्राडे मध्ये केला असेल, किंवा ऑप्शन्स मध्ये केला असेल, कधी प्रॉफिट झाला असेल, कधी लॉस झाला असेल. माझा पण लॉस झालेला आहे, कधी 8,000 गेले, कधी 13,000 गेले. पण जर मी सिस्टीमनी करत असेल ना, तर गोष्टी एकदम सोप्या होतात, कारण त्यावेळी तुम्हाला कन्फ्युजन असतं, मी काय करू आणि मला काय वाटतं, आणि काल रात्री मी एक ठरवतो आणि आज सकाळी मी दुसरंच करतो. पण इथं काय होईल, महिनाभर तुम्हाला एक सिस्टीम प्रोटेक्ट करते. तुम्हाला हा विश्वास आहे की माझी लाईन अजून ब्रेक नाही झाली ना यार, मग मला घाबरायचं कारण नाही. मग मार्केट 200 पॉईंट जरी खाली आलं ना, नो वरीज. तर एक सिस्टीम नाही म्हणून. आणि जर तुम्हाला आता कन्व्हिक्शन नसेल ना, तुम्ही ट्रेड करू नका. तुम्ही काय करा, फक्त पेपर ट्रेड करा. आता तुम्ही स्क्रीनशॉट काढा, असं डायरीमध्ये लिहा की मी हा पुट बाय केलेला आहे, सेल केलेला आहे, आणि तुम्ही बघा 3 आठवडे 4 आठवडे आणि एंड ऑफ ऑगस्ट तुम्हाला जर असं लक्षात आलं की अरे यार हा प्रीमियम माझा भेटला असता, तर कदाचित मग तुम्ही ऑगस्ट एक्सपायरीला ट्रेड घ्या जर तुम्हाला वाटलं. आणि तुम्ही दुसऱ्या स्टॉक्सवर पण बघू शकता की ही सिस्टीम काम करते का, स्टॉप लॉस हिट झाला का. तुम्हाला दिसून येईल की 6-6 महिने 1-1 वर्ष स्टॉप लॉस हिट नाही होते स्टॉक्सवरती. इंडेक्सवरती तो होऊ शकतो, पण त्याचा टाइम फ्रेम असा नाही होत, रोज रोज नाही होत सर. नाही सर, कधीतरी असं पण होतं. तुम्ही जी ही सिस्टीम सांगितली ना, खरंच ही कॉन्फिडन्स येते. आणि हे क्लॅरिटी, मी हे बॅक टेस्टिंग म्हणजे बॅक चेक केलंय निफ्टीचं तुम्ही सांगितल्यानंतर. हे छान, म्हणजे लगेच असं पटकन खाली येत नाही, राहिल्यावरती तो आपोआप. आणि म्हणूनच आपण डेअरिंग करू शकतो सर. बघा, मला पण माझा 1-1 रुपया प्रिय आहे. हा, तर आपण आपले पैसे अशा, मी पण खूप उलटे सुलटे कामं केले मार्केटमध्ये आणि सगळं करून मी ह्या निष्कर्षावर आलोय की मार्ग जर असेल तर हाच आहे, ह्याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही सापडत आहे की आपल्याला पुढे जायचं असेल तर. हो, खरंच क्लॅरिटी देते. आणि दुसरी गोष्ट काय ना सर, रोज उठून शिकार करायला एनर्जी लागते. आता समजा मला माझं काम आहे बरोबर, तर मी कुठे शोधत बसू कुठला ट्रेड चांगला आहे, त्याच्यापेक्षा मी निफ्टीमध्ये राहतो, एक सिंपल सिस्टीम फॉलो करू, कसलंही कॉम्प्लिकेशन नाही. एकदम कुणी जास्त नॉलेज नाही तो माणूस सुद्धा लाल रेषेचा पॉईंट शोधून काढू शकतो. आणि मी काल जशी दाखवली तशी एक्सेल शीट मेंटेन करायची, फक्त 15 मिनिट बघायचं, बाकी आपल्या आपल्या कामामध्ये. बरं, नुकसान होऊन किती होईल माझं. आणि जर तुम्ही समजा 2 ट्रेडमध्ये 4 ट्रेडमध्ये 5 ट्रेडमध्ये प्रीमियम कमवला, एखाद्या वेळेस प्रीमियम थोडाफार गमावला, काय फरक पडतो, नफ्यात नुकसान झालं ना.
फक्त मुद्दा काय आहे, राईट टाइमला एंट्री करणं हा सर्वात महत्वाचा पॉईंट आहे. आणि म्हणून मी अजून त्याला 2 आठवडे बाकी आहे कदाचित त्या इंटरसेक्शनला, किंवा 1 आठवडा बाकी आहे. आता हे कदाचित जर मार्केट अजून 100-200 पॉईंट गेलं ना वर मंडे पासून, तर लगेच हे इंटरसेक्शन होऊन जाईल. कारण आपल्याला इथं दिसतं अंतर आहे, पण मार्केट जितकं फास्ट वर जातं ना तेवढं हा इंटरसेक्शन मीट होतो इतक्या लवकर. तर आपण आतापासून जर सावध राहिलो आणि तुम्ही ह्या आठवड्यामध्ये किंवा पुढच्या आठवड्यामध्ये तुम्ही तयारीने, बरं तुम्हाला हे पण कन्व्हिक्शन नसेल ना की चला ऑप्शन मध्ये लॉस होईल बाबा, तुम्ही निफ्टी 20 घ्या. निफ्टी 20 घेऊन स्टॉप लॉस लाईन फॉलो करा. मजबूत निफ्टी 20 घ्या, समजा 2 लाखाचे, 3 लाखाचे, 5 लाखाचे, आणि वेट करा. मी सगळं सांगितलं की निफ्टी 20 का महत्वाचा, तो स्टॉक्स पेक्षा का बेटर आहे, इंडेक्स वर्सेस स्टॉक्स. तर मग हे सगळे पॅरामीटर बघितल्यानंतर तो तुम्हाला फायदाच देऊन जाईल. हो सर. आणि सर विचारायचं होतं, आता नेक्स्ट मंथला समजा मंथ एंडिंगला ऑगस्ट पर्यंत ही जी लाईन आहे 48 आणि 13 ती समजा 17,500 वर गेली, आता 16,500 आणि 17,500, तर तेव्हा स्ट्राईक सिलेक्ट करताना तोच घेतात ती स्टॉप लाईनची. नाही 13 विसरून जा. 13 काहीच कन्सिडर करू नका. तुमची जी लाल लाईन आहे ना तो तुमचा स्ट्राईक प्राइस राहील. सिम्पल लॉजिक आहे सर, की स्टॉप लॉस कोणता आहे, लाल लाईनचा स्टॉप लॉस आहे. तर मग ट्रेड कुठे घ्यायचा, स्टॉप लॉसलाच घ्यायचा ना. ओके. म्हणजे माझं नुकसानच होणार नाही. समजा ज्या दिवशी माझ्या स्ट्राईक वरती कॅन्डल आली, मी बाहेर पडलो, तो जो काही प्रीमियम होता तो आणि लाल लाईनचा जो डिफरन्स होता तो नफा घेऊन मी बाहेर पडलो. ओके ओके. स्ट्राईक सिलेक्ट करताना ते लाल लाईन कन्सिडर करायचे. नेक्स्ट लाल लाईनचा पॉइंट शोधायचा त्याचा, लाल लाईनचा पॉइंट शोधायचा, जो काही ओपन एंड असतो ना त्याचा एक्झॅक्ट पॉइंट झूम करून काढायचा. तो 50 पॉईंट खाली वर जातो जर आपण व्यवस्थित नाही बघितलं तर एक्झॅक्ट त्याला जितकं शक्य आहे तेवढं झूम करायचं ट्रेडिंग व्ह्यू वरती, आणि तो लिहून ठेवायचा पॉईंट. ती तुमची स्ट्राईक प्राइस, आणि स्ट्राईक प्राइसला मिळणारा प्रीमियम तुमचा ऍडिशनल बेनिफिट्स. मग भले तो 1000 रुपये का असे ना, कधी कधी काय होईल, कॅन्डल जितक्या वर जातील ना लाईन पासून तेवढा प्रीमियम कमी होत जाईल. तर मग फायदा नाही होणार त्या सिस्टीमचा आपल्याला, आणि म्हणून ह्याला सोडायचं नाही. आणि कधी कधी जितक्या कॅन्डल जवळ येतील ना लाईनच्या तेवढा प्रीमियम जास्त मिळेल. पण मला काय म्हणायचं सर, जरी समजा महिना आपल्याला 5,000 जरी मिळाले, आणि समजा हे 20 महिने राहिला बुलरन, की करेक्शन फेज मध्ये राहील किंवा अप ट्रेंड मध्ये राहील, तर आपल्याला असेही पैसे कुठे मिळणार होते मार्केटमध्ये. मग ते मिळाले ते पण काय वाईट आहे. आणि आपण गमावलं काय, तुम्ही 1 रुपया पण दिला नाही सर मार्केटला, तुमचा पोर्टफोलिओ आयडियल पडून राहणार होता. माझ्याकडे कॅम्प्सचे 1 2 लाखाचे शेअर्स आहे, श्री सिमेंटचे 1 2 लाखाचे शेअर्स आहे, तर 4 लाखाचे शेअर्स अडकून आहे. आज मी 10% डाऊन आहे. तर तोच पैसा वापरून मी इथं जर 5-5 हजार कमवले, 10-10 हजार, कधी 20,000 कमवले. सध्या प्रीमियम चांगला मिळाला. काल तुम्ही स्क्रीनशॉट बघितला असेल की थोडंसं मी अगोदर एंट्री घेतल्यामुळे मला प्रीमियम छान मिळाला. तर ह्याच्यामध्ये अग्रेसिव्ह स्टेप काय, जर तुम्हाला ह्या सिस्टीमवर कन्व्हिक्शन डेव्हलप झालं ना, इंटरसेक्शनची वाट पण नाही बघायची. कॅन्डल जेव्हा ब्ल्यू लाईनला आणि रेड लाईनला क्रॉस करते त्याच वेळी एंट्री घेऊन टाकायची, स्टॉक्स मध्ये सुद्धा आणि निफ्टीमध्ये सुद्धा. समजा तुम्हाला स्टॉक्स वरती कन्व्हिक्शन आहे, बजाज फायनान्सवर आहे, आयशर मोटर्सवर आहे, तुम्हाला माहिती आहे निफ्टी आहे यार हे पडणार नाहीये, माझा व्ह्यू लॉंग टर्मचा आहे, तर मग इंटरसेक्शनची काय वाट बघू, मी डायरेक्ट एंट्रीलाच घेऊन टाकतो. आलं खाली तर बाहेर पडेल, त्याच्यापेक्षा जास्त काय होईल. तर जितकं तुम्ही लवकर एंट्री घेता ना तेवढं तुम्हाला जास्त प्रॉफिट मिळतो. आणि वाट बघत बसू आणि वर जाईल मग 10% 15%, तर मग रिस्क पण वाढते आणि प्रॉफिट कमी होऊन जातो. सर ही रेड लाईन जी ती 48 EMA ची आहे का? 48 राईट. हो. म्हणजे माझी रेड आहे, तुमच्या ट्रेडिंग व्ह्यूला कलर तुम्ही वेगळा देऊ शकता, पण लाईन फॉलो करायची 48 ची. 13 ची समजा हे कसं हे घ्यायचा ना EMA जो 48 ला जो आहे त्या प्राइसचा पुट सेल करायचा, स्ट्राईक प्राइसचा पुट विकायचा राईट. आणि महिन्याच्या सुरुवातीला जर पुट विकाल ना तर तो टाइम डीके तुम्हाला चांगला मिळतो, मजबूत मिळतो. समजा 10,000 रुपये 12,000 रुपये टाइम डीके मिळतो, की फक्त 30 दिवस आपण थांबलो, कॅन्डल जागच्या जागी जरी राहिल्या, निफ्टी फार वर पण नाही गेला फार खाली पण नाही गेला, आणि तो एका रेंज मध्ये जरी राहिला तरी सुद्धा आपल्याला टाइम डीकेचा फायदा होतो. ओके. आणि हेच तुम्ही बँक निफ्टी मध्ये पण बघू शकता. तो पण पॉझिटिव्ह आहे. कळलं सर. आणि सर तुम्ही ते बोललेलात की फंडामेंटल थोडे चेक करा. फंडामेंटल चेक करणं म्हणजे तुम्ही त्यामध्ये बोललात FIs DIsचा बाईंग करतायत, ते कसं काय म्हणजे कळू शकेल ते, की आपण साधारण कुठे डेटा अवेलेबल आहे. डेटा अवेलेबल आहे. तुम्ही नुसतं असं जरी चेक केलं ना, NSEच्या वेबसाईट वरती दररोज किती FII बाय करताय, आज 2,000 करोड, आज 500 करोड,
तर मागच्या एक 15 दिवसाचा डेटा असा आहे की FII परत एकदा बायर्स बनलेले आहेत. आतापर्यंत कंटिन्यू 6 महिने त्यांनी सेलिंग केली नोव्हेंबर नंतर, पण आता सेलिंग स्टॉप झाले ऍटलिस्ट. म्हणजे एक पॉझिटिव्ह, आता तुम्ही टीव्ही बघत असाल, युट्यूब बघत असाल, तर तुम्हाला एक हे तर आयडिया आली असेल ना की सध्याचं मार्केट पॉझिटिव्ह आहे, क्लूज पॉझिटिव्ह आहेत. इतक्या दिवसांची एक रुकावट होती, थकान होती, ती आता सोडून नव्या दमाने मार्केट आणखीन एकदा वर जात आहे. तर असं फंडामेंटल म्हणतोय मी की आता कंपन्यांचे रिझल्ट बघा किंवा डेव्हलपमेंट्स बघा की, आणि इंडियाच्या ग्रोथ स्टोरीवर आपला विश्वास आहे. जर निफ्टी, सर मला सांगा, 1998 ला 1000 निफ्टी होता, तो निफ्टी आज 22 मध्ये 18,000 वर जाऊन आला. तर 2030 पर्यंत, 2040 पर्यंत हा निफ्टी 1 लाखाला का जाणार नाही? असं कोणतं रिझन आहे की मागच्या 20 वर्षामध्ये जर निफ्टी 18 पट वाढला तर पुढच्या 20 वर्षामध्ये पण तो 18 पट जाऊ शकतो. म्हणजे ही एक लॉंग स्टोरी आहे, पण ती ओव्हरऑल लॉंग स्टोरी आहे. पण दुसरी स्टोरी अशी आहे की इंडियाची इकॉनॉमी इमर्जिंग आहे, सध्या आपल्याकडे डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे, खूप सारे लोक आहेत, स्किल्ड माणसं आहेत, कंपन्या आपल्या चांगलं काम करतायत, आणि मग निफ्टीलाही परफॉर्म करावं लागेल. पैसा प्रत्येक चांगली पगार असणारा माणूस आज म्युच्युअल फंडात पैसे टाकतो, स्टॉक मार्केटमध्ये येतोय, जे की 10-20 वर्षापूर्वी नव्हतं. लोक शंकेने बघायचे इकडे, आणि आज प्रत्येकाला ते फायनान्शियल लिटरसीचं महत्व कळालंय की आपण कुठंतरी इन्व्हेस्टेड राहिलं पाहिजे. आणि जो काही सरप्लस अमाऊंट आहे, समजा माझा 1 लाख रुपये पगार असेल IT मधल्या लोकांचा, आणि 50,000 त्यांचं घर भागत असेल तर 50,000 तो इन्व्हेस्टमेंटकडे आणतो. आपण बघतो आपल्या आजूबाजूला हेच तर होतं की प्रत्येक जण बोलतो की कोणता फंड चांगला आहे, कोणते फंड रिटर्न चांगले देतात, कोणते स्टॉक्स चांगले आहेत. तर हा सगळा पैसा दर महिन्याला जर 10,000 करोड 8,000 करोड इकडे NAV मध्ये ह्याच्यामध्ये जात असेल, ऍसेट्स मध्ये जात असेल म्युच्युअल फंडाच्या, तर तो पैसा अल्टिमेटली कुठे येणार? आपल्या चार्टमध्ये तर येणार. FII जरी नाही आले तरी डोमेस्टिक फंड आल्यामुळे सुद्धा हा चार्ट आणखीन वर जाईल. म्हणजे असं, आणि आपण सेफ आहे ना सर. बघा, उद्या एखादी कंपनी बँकरप्ट होईल, बुडून जाईल, तर आपण बाहेर काही करू शकणार नाही, पण निफ्टी कधी बँकरप्ट होणार नाही. आणि जर मग त्याच्यामध्ये कन्व्हिक्शननी राईट टाइमला एंट्री घेऊन ऑप्शन्स मध्ये आलो तर मग आणखीन जास्त स्पीडनी पैसे मिळतील. समजा तुम्ही ह्या सिस्टीमनी 50,000 रुपये कमवले तर तुमच्याजवळ एक कॉन्फिडन्स राहील ना की चल यार, आता ही कॅन्डल खाली जरी गेली ना फरक पडत नाही मला, कारण माझ्याजवळ प्रॉफिट आहे ना. तर मी जसं म्हणलं ना, एंट्रीच महत्वाची आहे. ज्या माणसाला एंट्री घेता आली आणि एकदा जर का तुम्ही राईड करायला लागले सुरुवातीची, मग पुढे ना सिस्टीम खूप सोपी आहे. फक्त सुरुवातीचे 2-3-4 ट्रेड कंटिन्युअसली प्रॉफिट कमवत राहायला पाहिजे. मग नंतर जे पण चार्ट सांगेल त्याप्रमाणे काम करायचं. कधी कधी काय होतं, बॅड लक असेल ना, इमिजिएटली कॅन्डल्स वर जातात आणि इमिजिएटली खाली येतात, हे पहिला धोका असू शकतो. दुसरं काय होतं की लाईन हळूहळू हळूहळू वर जाते, पण कॅन्डल तिथल्या तिथे असल्यामुळे कधी ना कधी परत इंटरसेक्शन होतं. म्हणजे डेथ क्रॉस होत नाही, फक्त कॅन्डल्स लाल लाईनला आणि निळ्या लाईनला कट करतात थोड्या वेळासाठी आणि पुन्हा एकदा वर जातात. तर त्यावेळी डाऊट असेल तर बाहेर पडावं. ज्यावेळी आपली निळी लाईन कट झाली, समजा 13 मुव्हिंगची कट, आणि ती पण आत्ता नाही, 2-3 महिन्यानंतर, कारण मार्केट असं एका लाईननी खूप कमी वेळा जातं. बुल रन असेल तरच ते असं फास्ट वर जातं, नाहीतर मग ते एकाच रेग्युलर स्पीडनी वर जातं. तर जर समजा तुमची 13ची मुव्हिंग कट झाली, निफ्टी बीज असेल तर 50% विकून टाका. आणि ऑप्शन्स मध्ये असाल तर सजग व्हा की चला बाबा आता ठीक आहे, स्टॉपला जवळ यायला. आणि 100% जेव्हा जेव्हा 13ची लाईन कट होते, खूप चान्स असतात की 48ची पण कट होते. तर 48ला तर मोकळच करायचा, किती का कन्व्हिक्शन असे ना, लॉस बिलकुल सहन नाही करायचा, प्रॉफिटमध्ये बाहेर पडायचं, शांत बसायचं. परत एकदा कॅन्डलने 48ला वर क्रॉस केलं, आपलं मार्केटमधलं वापस आपलं येऊन हे शेअर घेऊन टाकायचा. आपले जेवढे निफ्टी बीज आपण टेम्पररी मार्केटला सोपवले होते तेवढे बाय केले, किंवा ऑप्शन आपण सोडून दिला होता तो परत पुट घेऊन म्हणजे सेल करून टाकला, आणि नवीन रॅली एन्जॉय करायची. पुन्हा लगेच ती येत नाही, पुन्हा कमीत कमी अजून 2-3 महिने घेते. आणि जर समजा डेथ क्रॉस येणार असेल तर त्याचे संकेत खूप अगोदर भेटतात. तुम्ही स्टॉप लॉसला जर बाहेर पडले ना, तुमचा 1 रुपया पण लॉस होत नाही. आणि डेथ क्रॉसला मस्तपैकी मग पुन्हा कॉल सेलिंग करून टाकायची. म्हणजे तुम्ही नेव्हर यू विल बी इन आउट ऑफ मार्केट. जेव्हा तुम्ही गोल्डन झोन मध्ये असाल तेव्हा तुम्ही बाईंग साईडला जा, जेव्हा तुम्ही डेथ झोन मध्ये याल त्या पॉइंटला जर तुम्ही सेल केलं ना सर, तुम्ही लॉस करतच नाही. ते मार्केट मग तिथून खाली 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 जातं, राऊंडिंग होते, तुम्हाला कळतं आता ट्रेंड रिव्हर्स झाला, शांत बसा आणि परत नवीन गोल्डन क्रॉस कडे या. म्हणजे असा लॉंग व्ह्यू जर घेऊन आपण चाललो तर येणाऱ्या 2-3-4 वर्षामध्ये तुम्ही विचार करा की पैसे कमवू शकतो की नाही माणूस, जर ह्या सिस्टीमला आपण बारकाईने रोज बघत राहिलो तर. हो खरंच, नक्कीच.
आता आपण फक्त 1 महिन्याचा व्ह्यू ठेवू. आपण फक्त बघूया की ऑगस्ट पर्यंत काय होतंय. आणि जर समजा आपल्याला असं योग्य वाटलं तर मग आणखीन आपण पुढचे. पण एक माझा व्ह्यू जो सांगतोय तो असा लॉंग टर्म वाला आहे की मी 9 लाख रुपये न लावता त्याचं प्रॉफिट जर मी मार्केटमध्ये पैसे न लावता फक्त नॉमिनल त्याच क्वांटिटीच्या ट्रेड्स करून जर मी तो प्रीमियम मिळवू शकलो तर सर्वात बेस्ट राहील ते. म्हणजे मला पैसे तर लावावे लागले नाही आणि मला काही व्याज पण द्यावं लागलं नाही किंवा मी खूप मोठी रिस्क पण घेतली नाही. आता समजा मी 9 लाखाचे भांडवल लावलं तर त्याच्यावर लॉस पण जास्त होईल. पण इथे तसं होत नाही ना. इथे सिस्टीम अशी आहे की मी जास्तीत जास्त माझा लॉस किती होऊन किती होईल तर तेवढा नाही होणार जेवढा मी ऍक्च्युअल भांडवल लावल्यावर झाला असता. आणि मेन दुसरा प्रॉब्लेम काय आहे, डिलिव्हरीमध्ये मला खालच्या रेटमध्ये संधी मिळत नाही बाय करायची. म्हणजे आज जर का समजा निफ्टी बीज 184 ला आहे तर मला 184 लाच घ्यावं लागतं. माझ्याकडे चान्स नाही, ऑप्शन नाही की मी 180 ला बाय करू. पण इथं लोअर स्ट्राईक प्राइस सिलेक्ट करून मी खालच्या प्राइसचा बाय करू शकतो. हा सर्वात मोठा फायदा आहे ऑप्शनचा. तर यात प्लेज करताना कुठली, समजा तुम्ही आता जसं बोलला श्री सिमेंट आणि कॅम्पचे, तर तुम्ही स्पेसिफिक फक्त समजा तुम्हाला वाटतं की श्री सिमेंट वरती जाईल तो नाही, फक्त तुम्ही कॅम्प प्लेज करायचं तर तसं करू शकता का? एक मिनिट सर, मी बाहेर पडू सर, ऑफिस मध्ये कॉल येतो इम्पॉर्टंट. हो चालेल सर, थँक्यू सर. हो सर, थँक्यू सर. फक्त कसं आहे सर, आपल्याला पाहिजे तेव्हा पाहिजे तो स्टॉक आपण प्लेस करू शकतो आणि बंधन पण नसतं. समजा तुमच्याकडे 100 स्टॉक्स आहेत SBI कार्डचे तर तुम्ही फक्त 50 पण प्लेस करू शकता, 100 पण प्लेस करू शकता. पण आयडियली काय करावं, 10-15 स्टॉक प्लेस करण्यापेक्षा जो सर्वात जास्त अमाऊंट ज्याच्यामध्ये आहे आपली तोच स्टॉक प्लेस करावा. जनरली समजा जो गोल्डन क्रॉसला घेतलेला असेल आणि इथून खूप मोठी चाल शिल्लक असेल त्याच्यात, फॉर एक्झाम्पल मी MRF घेतला 75,000 तो गेला 85 आणि असा अंदाज आहे की आता ते 1.25 लाखापर्यंत जाईल, तर मी त्याला प्लेस करून टाकलं. माझ्याकडे ऑलरेडी 1 लाख रुपये. जसं जसं MRF ची किंमत वाढते माझं मार्जिन वाढत जातं. आणि मग मी काय करतो, तिकडे पण गोल्ड म्हणजे स्टॉप लॉस हिट होण्याची वाट बघतो, इकडे पण स्टॉप लॉस हिट होण्याची वाट बघतो. समजा जर मला एका स्टॉक मागे फक्त 20 रुपये द्यावे लागतात MRF ला, म्हणजे मला जर 1 लाख रुपये मिळत असतील त्याचं मार्जिन म्हणून, तर मला फक्त पे करायचे प्लेज चार्ज 20 रुपये एंजल ब्रोकिंगला आणि अनप्लेज चार्ज 20 रुपये. पण जर समजा मी 10-10 हजार वाले 10 स्टॉक्स जर प्लेज केले तर मग काय होतं, प्रत्येक स्टॉकचा प्लेज 20 रुपये अनप्लेज 20 रुपये असं द्यावं लागतं. तर म्हणून आपण प्रिफर करायचं की एक गठ्ठा जो आपल्याकडे सर्वात मोठी अमाऊंट असलेला स्टॉक असेल तो प्लेज करायचा. पण त्याला जर विक्री करायचं असेल तर अनप्लेज करावं लागतं आणि मग बाहेर पडता येतं. 1 दिवस जातो त्याच्यामध्ये, 1 किंवा 2 दिवस. म्हणजे जर समजा आपल्याला 25 ऑगस्टला जर तो पुट बाय करायचा आहे तर 24 ला तो अनप्लेज करावा लागेल का? नाही, तुमचं मार्जिन जे असतं ना ते पडून असतं. समजा मला जर पाहिजे असेल, पैसे पाहिजे असतील, आता मला डिलिव्हरी बाईंग करायची आहे किंवा मला पुट बाईंग करायची, पुट सेल करायचं आहे, तर मला पैसे हवे असतात ना, तर ते आत्ताच्या आत्ता प्लेज करणं जरुरी नाही. मी आत्ता जरी प्लेज केलं त्याला आणि मी 25 ऑगस्टला जरी पुढचा ट्रेड केला तर ते पैसे मार्जिन म्हणून माझ्याकडे अवेलेबल असतात आणि मला त्याच्यासाठी पैसे पे नाही करावं लागत. म्हणजे लक्षात आलं का सर तुमच्या, समजा तुमचा पोर्टफोलिओ आहे 8 लाख रुपयाचा आणि तो आता सध्या ब्लॉक आहे पूर्ण, आणि 8 लाखावरती आपण 1 रुपया पण आपल्याकडे एक्स्ट्रा नाहीये. पण जर समजा ह्या 8 लाखावरती मला 1 किंवा 2 लाख रुपये ऍडिशनल मार्जिन मिळवायची असेल तर मी काय करेल, 8 लाखामधला सर्वात मोठा स्टॉक कोणता आहे, माझा होल्डिंग कशात जास्त आहे, एक्स ह्या स्टॉक मध्ये जास्त आहे, तर 2 लाख रुपये मी प्लेज केले. मी ट्रेड घेतो का नाही हा भाग वेगळा, पण मी त्याला प्लेज केला आणि माझं मार्जिन वाढवून घेतलं 2 लाखांनी. आणि ज्या क्षणी मला असं वाटलं की दिस इज द राईट टाइम की आता आपल्याला हा ऑप्शन सेल करायचा आहे, तर मी ऑप्शन सेल करून टाकतो आणि ते मार्जिन तिकडे ऍडजस्ट होऊन जातं. आणि जर मला स्टॉक विकायचा असेल तेव्हा मला त्याला अनप्लेज करावं लागतं, किंवा मी इकडे बिंदास पुट कधी पण स्क्वेअर ऑफ करू शकतो. त्याचा आणि त्या प्लेजिंगचा काही संबंध नाही. तर ते चार्टिंग वर काल तुम्ही बोलले होते ना की ते आपण लिस्ट फाइंड आउट करतो 13 8 लाख क्रॉस केलेले, ते एकदा पाहता येईल का सर? मी तुम्हाला आहे ना व्हॉट्सअप वरती ती लिंक फॉरवर्ड करतो, तुम्ही त्याच्यावर क्लिक कराल ना तर ते स्कॅन तुम्हाला मिळून जाईल. ते कायमस्वरूपी सेव्ह पण राहील तुमच्याकडे. चालेल.
फक्त थोडंसं चांगले ब्ल्यू चिप मधले स्टॉक्स बघा, छोट्या मार्केट कॅप मधले बघू नका, कारण मग काय होतं अचानक व्हॉलॅटिलिटी जर झाली ना 10-20% खालीवर झालं ना मार्केट, तर मग मुव्हिंग ॲव्हरेज फार लवकर बदलतात. समजा छोटी असेल ना मार्केट कॅप तर तितकं कन्व्हिक्शननी ट्रेड नाही करतायत. म्हणजे एखादी 500 करोड 1000 करोडची कंपनी असेल तर अशा कंपनीपासून दूर राहिलेलं बरं. आणि जितकं सेफ साईड खेळता येईल निफ्टी 50 आणि इंडेक्स हे सर्वात सेफ आपल्या दृष्टीने. बाकी डिलिव्हरी म्हणून थोडंफार नॉमिनल घ्यायचं तर घेऊ शकता, पण छोट्या कंपन्यात न गेलेलं सुरुवातीला तरी ऍटलीस्ट प्रॉफिट्स होईपर्यंत. नाही सर, आता 2 वर्षांपासून तुमच्या बरोबर आहे, त्यामुळे कुठल्या कंपन्या घ्यायच्या नाही घ्यायच्या त्या बऱ्यापैकी समजलेल्या आहेत आता. ओके ओके. तुमच्या बरोबर म्हणजे बऱ्याच दिवसांपासून तुमचे बरेच लेख वगैरे वाचले, बरेच कोर्सेस केलेले तुमच्या व्हॉट्सअपचे वगैरे पण. हो माहिती आहे. त्यामुळे कुठल्या कंपन्या चांगल्या नाही, आरओई आरओसी वगैरे चेक करणं, हे फंडामेंटल कसं चेक करायचं, चांगली इन्फॉर्मेशन मिळाली. तुमचे ऍक्च्युली बुक मी जे जवळचे मित्र होते त्यांना पण गिफ्ट केलेत, जे असे धडपड करत होते. अच्छा. आमचे म्हणजे काही रिलेटिव्ह होते, त्यांनी जस्ट एंट्री केली, तर मग मी ते त्यांना गिफ्ट केले. ते आता माझे जो ते पीडीएफ वगैरे होते, तर मग मी मागवले होते माझ्यासाठी, तर त्यांनी पाहिलं, त्यांना मग मी देऊन टाकले. दोन्ही बुक होते तुमचे, गुंतवणुकीचे आणि स्विंग ट्रेडिंगचे बनवायचे, दोन्ही पुस्तक त्यांना दिले ते. ओके ओके. चांगले लेख आहे सर ते तुमचे. हो सर, थँक्यू सर. जवळपास मला वाटतं लॉकडाऊन पासून मी म्हणजे तुम्हाला फॉलो करतोय. म्हणजे ऍक्च्युली आपली ओळख जी आहे ना सर, ते मानसशास्त्राचा ग्रुप आहे ना वळसे सरांचा, तिथनं झाले होते. तुमचे लेख होते त्या मानसशास्त्राच्या ग्रुपवर, सायकोलॉजीचे रिलेटेड बरेचसे. तर तुम्हाला एक टॉपिक द्यायचा होता, तुमचा आवडता टॉपिक ऍक्च्युली एखाद्या सेशनसाठी. द सिक्रेट म्हणून तुम्ही हे केलेलं आहे एक मूवी. चांगला टॉपिक आहे तुमचा, पण मला वाटतं आवडता टॉपिक आहे तो. हो, माझी आवडती मूवी आहे, बोलूया एकदा याच्यावरती. फक्त त्याच्यात माझा एवढाच आक्षेप आहे की अर्ध सत्य सांगितले लोकांना, सिक्रेटने आळशी बनवलंय. ऑटोमॅटिक होईल असं नाही होणार, तर तुम्हाला करावंच लागते, ऍक्शन घ्यावीच लागते. मग लोक त्याचा अतिरेक करतात की मी घरात बसून आकर्षित कसं करू म्हणून विचारतात. डोळे बंद करून इमॅजिनेशन तर ते मिळणार नाही. इमॅजिनेशन अर्धा पार्ट आहे, इम्पॉर्टंट आहे, पण 50%च आहे. तुमच्यात एक फोर्स तयार व्हायला पाहिजे आणि तुम्ही त्या वस्तूकडे खेचले गेले पाहिजे. ती वस्तू तुमच्याकडे नाही खेचत, तुम्ही जाता. आता समजा मला जर घर बांधायचे, प्लॉट घ्यायचा आहे, तर मी बाहेर पडलं पाहिजे ना, प्लॉट्स बघितले पाहिजे, मार्गेन केलं पाहिजे, निगोसिएशन करून योग्य सौदा शोधून मग इन्व्हेस्टमेंट. मी घरात बसून कोण येईल मला प्लॉट द्यायला? आणि लोक काय करतात, जे हुशार असतात ना बोलण्यामध्ये, ते असं भासवतात की आम्ही काहीच नाही केलं, ऍक्च्युली आम्ही फक्त असं रस्त्याने जात होतो आणि आम्हाला प्लॉट दिसला आणि मग त्याने आम्हाला सगळं हे केलं आणि आम्हाला मिळालं, ध्यानीमनी पण नव्हतं, इतक्या स्वस्तात मिळालं. असं होत नाही. म्हणजे हे फक्त त्याला एक तिखट मीठ मसाला लावून सांगण्याची गोष्ट आहे की मी घरात बसलो होतो, मला एक गिफ्ट आलं, त्याच्यामध्ये मला हवं असलेलं स्वेटर मला मिळालं, किंवा माझ्या चुलत भावाने मला एक सायकल गिफ्ट दिली. असं होत नाही. तर हे थोडं 5-6 वर्षामध्ये एवढंच लक्षात आलं की द सिक्रेट हे फर्स्ट स्टेप आहे. त्याच्या पलीकडचं जे आहे ते जास्त सांगितलं जात नाही, आपण त्याच्यावर पण काम करायला पाहिजे. बरोबर. घ्या तुम्ही याच्यावरती एक सेशन, खरंच. हो हो हो, नक्की. आणि सर खरंच तुम्ही जेव्हापासून पॉझिटिव्ह अफर्मेशन वगैरे सांगितले, तेव्हापासून मी जे करायला लागलोय, म्हणजे सकाळी उठल्यावरती ते थिंक करणं किंवा मध्ये त्याने एक आतमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते. खरंच होते, मी ते अनुभवलंय, आता तरी मी अनुभवतोय हे 2-3 आठवडे. अरे वा, खरंच अच्छा. येतंय खरंच. सगळा खेळ तिथेच आहे सर. आपण आपल्या माइंडला काय फिडिंग करतो ना, प्रोग्रामिंग काय करतो. आता बघा, स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा असं होतं, मी तर भयानक हेवी ट्रेडिंग केलेली आहे, मी सगळ्या व्हॉलॅटिलिटी झेललेल्या आहेत, तर ना आपलं कन्व्हिक्शन बरोबर असतो अनेकदा, पण केवळ ती भीती आपल्यावरती हावी होते की अरे यार हे चुकलं का काय, आज मार्केट माझ्या अपेक्षेने काम नाही करत आहे. आणि टेम्पररी एक चूक माणूस करतो, म्हणजे तुम्ही कुठेतरी तुमच्या सिस्टीमला तडा देता, तुम्ही तुमच्या भरोसा तोडता स्वतःवरचा, आणि तुम्हाला मोठा लॉस खावा लागतो, आणि परत तुमचीच चाल पकडतं मार्केट. तुम्ही जे ठरवलं होतं ते एकदम बरोबर होतं, पण केवळ तुम्ही अतिरेक केला, उतावीळपणा केला म्हणून तुम्हाला त्याची किंमत चुकवावी लागते. असं कदाचित तुमच्यासोबतही झालं असेल. जर समजा मी फुल कन्व्हिक्शननी मार्केटमध्ये आलो आणि मी त्या 50 पॉईंट 100 पॉईंटच्या मंदीला घाबरलोच नाही, तर मग मला म्हणजे हे पण कुठून येणार ना, की बघू ना, देख लेंगे जो होत आहे, काय जाणार आहे माझं. तर अशा म्हणजे कसं आहे, जो माणूस चांगल्या पोझिशनला बसलेला आहे ना, आता युद्धामध्ये काय असतं, एका बाजूला पठारावर सैनिक असतात
आणि दुसऱ्या बाजूला डोंगरावर असतात. तर डोंगरावरच्या लोकांना ऍडव्हान्टेज मिळतो. हे जे काही पॉझिटिव्हिटी आहे ना, पैसे आहेत, प्रॉफिट्स आहेत, सिस्टीम्स आहेत, ह्या सगळ्या डोंगरावर बसलेल्या ऍडव्हान्टेजेसच्या गोष्टी आहेत. तर जर समजा मी मार्केटमध्ये 4-5 लाख रुपये कमवले असतील ना, मग मला 10-15 हजारनी फरकच पडत नाही. आणि म्हणून ते लोक जास्त पैसे कमवतात. आणि जो माणूस पहिल्यांदा नवीन उतरलेला असतो, ज्याला कन्व्हिक्शन नसतं, तो मोठा लॉस करून वापस पळून जातो, कारण की त्याला ते सहन होत नाही. आणि मार्केटचं एक गंमत सांगतो सर तुम्हाला, हे ना बियॉन्ड वर्ड्स आहे, मला हे सांगायचंय पण मला ते कसं सांगायचं समजत नाही. आता समजा एक अशी खूप मोठी मशीन आहे, एक कारखाना आहे, त्याच्यामध्ये असे खूप घातक असे ते काट्याच्या मशीन्स असतात की ज्याचं तुम्हाला धक्का जरी लागला ना तर आपले बोटं कापल्या जातात, असं काहीतरी यंत्र आहे. आणि मार्केट काय करतं की ते सगळीकडे ती मशीन चालवतं. जो पण त्याच्या समोर येतो ना, तो तेजीवाला असू द्या, मंदीवाला असू द्या, होल्डवाला असू द्या, ते कंटिन्यू जितके पण 24 तास समजा असं ते गवत कापायची अशी अजस्त्र मशीन तुमच्या समोर आहे आणि ती असं त्याचं काम करते. तर आपल्याला काय होतं, त्याची भीती वाटते, आपल्याला त्याचा धसका बसतो. जेव्हा आपण बघतो ना आजूबाजूला कुणाला तरी लागलं, कोणीतरी जखमी झाला, तर आपल्याला वाटतं हे फार घाणेरडं क्षेत्र आहे, इथून पळून जाऊ. पण ऍक्च्युअली बघितलं ना तर ते तितकं पण अवघड नाहीये. आता समजा लॉस का होतो माणसाचा, की तुमच्या समोर आहे ना क्षणाक्षणाला चित्र बदलत आहे. क्षणाच्या 1000व्या हिस्स्यामध्ये जर समजा आत्ता लाल रंग होता, पुन्हा निळा झाला, पुन्हा लाल रेष होती, पुन्हा निळी झाली, हिरवी झाली, आत्ता त्रिकोण होता तो सर्कल झाला. म्हणजे असे दृष्टीभ्रम तुमच्या समोर तयार केले जातात की तुम्ही गुंग होऊन जाता, बुद्धी बंद पडते आपली की अरे हे काय चालू आहे आणि मग मी एवढ्या व्हॉलॅटिलिटीच्या ठिकाणी का राहू, मग मला हे नाही आवडत आहे, असं आपलं माइंड आपल्याला सांगतं. म्हणजे तुम्ही अफर्मेशन्सवर आले ना, पण जर समजा तुम्ही ह्या सिस्टमला डिकोड केलं, तुम्ही हे ऍक्सेप्ट केलं की हे असंच असणार आहे, हे मशीन आहे, ह्याचं काम हे करणार आहे, मला स्वतःला ह्याच्या तावडीत सापडू नाही द्यायचंय. आणि हे जे रंग बदलतायत ना क्षणाक्षणाला, हे जे गुंतागुंतीचं काहीतरी चित्र विचित्र आकृत्या दिसत आहेत ना, ह्याचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही, कारण मी हे सगळं डिकोड केलंय, मला माहिती आहे मला काय करायचंय. तर मग ना तुम्हाला काहीच फरक पडत नाही. आता जर समजा ही सिस्टीम आपण फॉलो केली, आपल्याला ते कळतंय की काम करते यार, तर मग ती भीती कमी होत जाणार. मग समजा उद्या मार्केट 200 पॉईंटनी खाली जरी गेला SGX, तर लगेच तुमचा बीपी नाही वाढणार, कारण बापरे आता माझा ऑप्शन आला 10,000 रुपयांनी खाली. जर तुम्ही तो फर्स्ट टाइम करत असाल तर तुम्हाला साहजिक आहे, मला पण झालेलं. पण जर ही भीती मरून गेली आपली, एखादा वर्ष जर आपण ही ट्रेडिंग करत राहिलो, तर आपल्याला काहीच वाटणार नाही त्या गोष्टीचं, कारण माझी स्टॉप लॉसची लाईन सेफ आहे ना, मग मला काय घाबरायचंय, देख लेंगे. दुसऱ्या दिवशी पुन्हा काय होतं, तो 200 SGX जो असतो तो परत +100 ला जातो. मागच्या 8-15 दिवस हेच तर सुरू आहे. तर सांगायचंय काय की मार्केटला डिकोड करायचंय. यावरती सर सांगायचं आहे मला, आताच जस्ट हे तुम्ही जेव्हा सुरुवातीला ऑप्शनचे क्लास घेत होता तेव्हा तुम्ही सांगितलेलं HUL, अबाउट इंडिया बद्दल सांगितले, कोणते कोणते स्टॉक आता वरती जात आहेत, पोटेटला करून क्रॉस होऊन. तर मी हिंदुस्तान युनिलिव्हर, अबाउट इंडियाचे 2 आणि हिंदुस्तान युनिलिव्हर आणि ह्याचं हिरो मोटोकॉमचे 3 स्टॉक घेतलेले. ते घेतल्यावरती 2 तरी वरतीच होते, मला 3-3.5 हजाराचा प्रॉफिट दाखवत होता. आणि नेक्स्ट वीकला सर मार्केट जेव्हा खाली पडलं तेव्हा 800 वरती आलं. पण मी तुम्ही सांगितलेल्याप्रमाणे ते ठरवलेलं की काही माझं कॅन्डल आता 48 च्या वरती जी गेली त्याच्या खाली आला तरच मी विकणार, नाही मी तसंच ठेवलं. परत आता ते 2800 ला परत गेलेत, वरती आलेत. फक्त हिरो मोटोकॉम जरा हे रेजिस्टन्स सपोर्ट लाईन केली आहे ना, त्याच्यावरतीच त्यांनी क्लोज दिले वरती आहे. पण हिरोचा कसं आहे, अपेक्षा हिरोकडून कमी आहे, कारण त्या कंपनीवरती बऱ्याच केसेस वगैरे सुरू आहे, त्यांच्याकडे धाडी पण पडलेल्या आहे टॅक्सवाल्यांच्या. तर मी टाइमपास म्हणून एक घेतलेला फक्त. आणि मेन काय सर, मार्केट आपल्याला सांगणार की बाहेर पडायचंय का नाही. आणि दुसरं गोष्ट काय होते, आता महिनाभर तुम्ही जर थांबले ना, तर तुम्ही घेतलेला पॉईंट आणि आता जर कॅन्डल हिट झाली स्टॉप लॉसला, तो पॉईंट तुमच्या प्रॉफिटमध्ये निघतो, त्याच्यामध्ये डिफरन्स असतो. ती लाईन खाली नाही जाणार, कारण कॅन्डल्स वर आहे सगळ्या. तर हिरोवरती तेवढं कन्व्हिक्शन पण नाहीये. आणि काय करायचं आता सर, समजा तुम्ही बारकाईने जर अभ्यास केला असेल ह्या सगळ्या थिअरीचा, किंवा माझ्याशी जर तुम्ही 1-2 वर्षापासून जोडले असाल ना, तर आम्ही ऑलवेज प्रमोट काय करतो की जो स्टॉक जास्त परफॉर्म करतोय तो ऍव्हरेज करा. स्केलिंग म्हणतात त्याला, की समजा अबॉट वर गेला, 10% वर गेला, तर मी अजून एक अबॉट बाय करतो. पण समजा हिरो मोटोकॉर्प फक्त 2% वर आहे, तर मग आपण त्याला घ्यायचं नाही, आपण त्याला सोडून द्यायचं, कारण त्याच्याबद्दल आपल्याला गॅरंटी नाहीये. तर ऑलवेज जो परफॉर्मर आहे ना त्याला स्ट्रॉंग करा. समजा अबॉटच्या जागी जर महिंद्रा CIE वर गेला तर तो बाय केला, आणखीन SBI कार्ड वर गेला तो बाय केला मी. तर जो स्ट्रॉंग आहे त्याला बाय करत राहिलं ना, ती रॅली पूर्ण एन्जॉय करता येते आपल्याला. आता आपल्याला असं वाटतं SBI कार्ड एका आठवड्यामध्ये 100 रुपये वाढला यार, 800चा 900 झाला, 900चा 1000ला गेला. पण होतं काय की हाच SBI कार्ड उद्या 1400ला पण जातो.
तर माणसाला जे वाटतं ना खूप खूप वर आलंय, खूप वर आलंय, मार्केटला हेच तर करायचंय ना तुमच्यासोबत. मार्केटला एका स्टॉकला 10 पासून 20 ला न्यायचंय ऍक्च्युली. पण ते कसं नेईल माहिती का? 10चा 11ला नेईल, 11चा 12ला नेईल, 12चा 8ला आणेल, 7ला नेईल, 6ला नेईल, पुन्हा 10ला येईल आणि वेगाने बरं का, आणि मग पुन्हा 12ला जाईल आणि पुन्हा पापणी लावण्याच्या आत 15ला जाईल, 18ला जाईल, 20ला जाईल. म्हणजे ज्याला जे पुअर होते ना ते बाहेर पडणार. तो जो बुल आहे तो बसू नाही देत दुसऱ्याला. तो चौखूर उधळतो आणि सगळ्याला खाली पाडून टाकतो, की तुला फक्त जे स्टँडर्ड लोक आहेत, जे हुशार लोक आहेत, जे सिस्टीमनी काम करणार आहेत, त्यांनाच त्याचं बेनिफिट देणार, बाकीच्यांना नाही देणार. आणि हेच तर प्रॉब्लेम आहे. लोक तेजीमध्ये का कमाई करू शकत नाही? कारण ती व्होलॅटिलिटी त्यांना करूच देत नाही. आणि ह्याच्या अपोजिट एक्झॅक्ट मंदीमध्ये पण होतं. तर आपल्याला काय करायचंय की आपला स्टॉप लॉसची लाईन, आणि काय होतं सर माहिती का, माणसं अपयशी का होतात मार्केटमध्ये? रोज नवीन खाद्य शोधायला निघतात. आता आज समजा मुव्हिंग ऍव्हरेज 13.48 एक थिअरी झाली, उद्या अजून कुणीतरी काहीतरी सांगतं, आपण त्याच्या मागे लागतो. समजा एखाद्याने सांगितलं नाही नाही हे 13.48 गोल्डन क्रॉस काम नाही करत, तुम्ही 50 आणि 200 चालावा, पुन्हा आवाज नाही येते सर. सर आवाज नाही येत आहे. हॅलो पंकज सर, आवाज नाही येते. सर आवाज येत नाही. मयूर सर, आवाज येतोय का तुम्हाला? नाही, मला पण येत नाही सर. अच्छा.